चला तर मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठामध्ये रताळे टाकून कुठली रेसिपी बनवतोय, तर रेसिपी खूपच पौष्टिक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे गव्हाचं पीठ चाळून त्यामध्ये मीठ घालून पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं। झाकण ठेवून साईडला ठेवूया। रताळ्याची सालं काढून कुकरला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। त्यानंतर रताळे काढून मॅश करून घेतले। तर रताळ्याचा गर किती आहे ना तो मोजून घेऊया। जेवढा गर आहे ना त्याच्या अर्धा आपल्याला इथे गुळ घ्यायचा। 1 वाटी गर आहे त्यासाठी अर्धी वाटी चिरलेला गुळ व थोडीशी वेलची पावडर घालून हे पुरण परतवून घेतलं। त्यानंतर पुरणाच्या चाळणीमध्ये पुरण तयार करून घ्यायचं। त्यानंतर पुरणाचा व कणकेचा उंडा समप्रमाणात घ्यायचा। कणकेच्या उंड्याला वाटी तयार करून त्यामध्ये पुरण भरून दोन्ही साईडने पुरणाच्या पोळीसारखी ही पोळी लाटून घ्यायची। मऊ लुसलुशीत, अगदी दात नसणारे सुद्धा ही पोळी आरामात खातील इतकी मऊ लुसलुशीत पोळी तयार होते। तूप लावून दोन्ही साईडने खमंग अशी भाजून घ्यायची आहे। पोळीला कलर जर म्हणाल ना तर अप्रतिम आलेला आहे, पाहणाऱ्याला सुद्धा खावीशी वाटेल इतकी सुंदर आपली पुरणाची पोळी तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।